राम राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन। तर मी आज आलेलो आहे माझ्या शेतामध्ये आणि मी चेक करतोय आज की मी जो घास लावलेला होता, मीन्स गुरांना जो आम्ही टाकतो घास, तर तो आला का नाही। मी त्या कांड्या लावलेल्या होत्या। आपण कांड्या लावून त्याचे डोळे जे असतात ते वरच्या साईडला लावावे लागतात। व डोळे जर वरच्या साईडला असतील तर त्याचा फुटवा चांगला येतो आणि घास वर येतो। तर तुम्हाला मी दाखवतो की जेव्हा घास फुटतो तेव्हा तो कसा दिसतो आणि जर तो उगवलाच नाही तर त्याला कशामुळे तो उगवला नसेल। तर ही जी कांडी आहे ती मी लावलेली होती। तर वरच्या साईडला तुम्ही बघू शकता की मी वर लावलेलं होतं, त्यामुळे ते वर आलं डायरेक्ट, चांगला फुटवा धरला याला। देन त्याच्या पलीकडे जे भरपूर त्याला आलेले आहेत फुटवे ना, तर तो मी आधीच लावलेलं होतं आणि कापून त्याला भरपूर फुटवे फुटतात। जसा तुम्ही कापत जाईल, जेव्हा तुम्ही गुरांना टाकता आणि जसा तो मोठा मोठा होत जाईल तेव्हा त्याचे फुटवे आणखीन वाढतात। तसंच कांडी मी लावलेली, ही बघा एक कांडी लावलेली, वरच्या साईडनं फुटवे फुटलेले आहेत, त्याला दिसू शकतात। असं वरच्या साईडला लावलं ना, वरच्या साईडला त्याचे कोंब असतात ना, ते लावले ना, ते डायरेक्ट त्याला फुटवे असे फुटतात। कोंब कधी खालच्या साईडला नसावा ही खात्री करावी लागते लावताना। हा एक फुटलेला आहे चांगलं, एक फुटले चांगलं, हे अधिक फुटव्याचं बघा। हे आत्ता थोड्या दिवसापूर्वी लावले, पाऊस उघडल्यानंतर लावला। कारण की मी एका माणसाला विचारलं की आमच्या इथल्या जवळच्या की असं असं झालं, तर ते म्हणले तिथं पाणी साठल्यामुळं, मी बघितलं की तिथं पाणी साठल्यामुळे ते नासलेले आहेत, इथे काही नासलेले आहेत। तर मग ते म्हणले की वरच्या साईडला लाव, म्हणून मी ते वरच्या साईडला ते लावले, त्यामुळे वरच्या साईडला चांगले आलेत। त्यामुळे मला थोडा एक्सपिरियन्स पण भेटला की आपण कांड्या लावताना कुठे लावायला पाहिजेत। हे आत्ताच लावलेले आहे, याला पण चांगले फुटवे फुटलेले आहेत, याला भरपूर दिवस झाले। ही जी लाईन आहे याला भरपूर दिवस झाले लावलेल्याला। देन नासलेली कांडी तुम्हाला दाखवतो, कुठे गेली नासलेली, ही बघा नासलेली कांडी, कारण की ते भरपूर पाणी साठलेलं होतं। हा पूर्ण जो डबका आहे तो भरलेला होता, त्यामुळे तिथे सगळ्या कांड्या नासल्या, भरपूर कांड्या नासल्या, तिथे आल्या नाहीत। म्हणून मी आता इथे वर लावलेले आहेत, ही बघा इथे एक लावलेले आहे, आता 2 दिवसापूर्वी हे लावलेले आहेत, पाऊस उघडला तेव्हा। म्हणजे जेव्हा आता पाऊस येईल त्याला चांगला फुटवा येईल। इथे जे आहे ते भरपूर दगड असल्यामुळे तिथं पाणी पुढं गेलं नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला। तर घासाला चांगलासा फुटवा आलेला आहे, आपण आत्ता बघितलंच की कसा चांगला फुटवा आलेला आहे। तुम्ही पण घास लावताना याची काळजी घ्यावी की त्याचे कोंब वरच्या साईडला असावे, तो जेणेकरून तो वरच्या साईडला चांगला फुटेल। जर कोंब खालच्या साईडला असतील तर ते फुटताना त्याला खूप प्रॉब्लेम येतात। म्हणून खात्री करा की कोंब वरच्या साईडला आहेत आणि तुम्ही घास लावून गुरांना आपल्या चारा तयार करू शकता। आणि बांधाच्या कडेने घास चांगलाच येतो, आम्ही तर सगळ्या बांधाच्या कडेनेच घास लावलेला आहे। हा जो लावलेला आहे तो तुम्हाला दिसतच आहे, तसाच आम्ही इकडच्या साईडला पण लावलेला आहे। हा जो बांध आहे ना, तर इकडच्या साईडला पण आम्ही घासच लावलेला आहे, तिथपर्यंत तोडून झालेला आहे। आता थोड्या वेळाने मी तिथला पण तोडीन आणि गुरांना चारा टाकीन, जेणेकरून या पावसाच्या आधी थोडं चांगलं तोडला की पावसाने थोडा त्याला फुटवा धरेल आणि लवकरात लवकर अजून थोडी कोंब त्याला येतील आणि मोठा झाला की गुरांना टाकण्यास तयार होईल। हे बघा ते फुटलं की असं दिसतं, एवढा मोठा होतो, खूप दिवसांचा आहे हा घास। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।